नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. कृतज्ञतेचा महाकुंभ, बाबूजींच्या वाढदिवसानिमित्त घोरपडीत ज्ञानाची शिदोरी. माजी आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून बाबासाहेब मानेंच्या दातृत्वाचे कौतुक. ज्या मातीमध्ये संस्काराचे सिंचन होते तिथेच कृतज्ञतेची फुले उमलतात. याचा प्रत्यय आज घोरपडीच्या पावनभूमीत आला. मुंबईच्या कॉर्पोरेट विश्वात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करूनही आपल्या जन्मभूमीशी असलेली नाळ तुटू न देणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री बाबासाहेब एस माने शेठ. आपल्या यशाचे श्रेय ज्यांच्या मार्गदर्शनाला जाते त्या निशा रोडवेजचे संस्थापक माननीय श्री नंदकिशोरजी अग्रवाल बाबूजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत माने शेठ यांनी घोरपडीतील शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंदाचे रंग भरले. या अभूतपूर्व सेवा यज्ञाचे कौतुक करताना माजी आमदार सुमनताई पाटील यांनी बाबासाहेब माने यांनी दिलेली ही ज्ञानाची शिदोरी ग्रामीण भागातील मुलांच्या प्रगतीचा पाया ठरेल असे गौरवोद्गार काढले. वाढदिवस म्हणजे केवळ हारतुरे आणि शुभेच्छांचा पाऊस नसून तो समाजाप्रती असलेल्या ऋणाची फेड करण्याची एक संधी असते. हे बाबासाहेब माने यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं. गणेश गौरी रोडवेज अँड ट्रान्सपोर्ट्सच्या माध्यमातून यशाचे शिखर सर करताना त्यांनी बाबूजींना आपले दैवत मानलं आहे. म्हणूनच आपल्या दैवताचा वाढदिवस साजरा करताना त्यांनी कोणताही झगमगाट न करता गोरगरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा निर्णय घेतला. हा सोहळा म्हणजे एका शिष्याने आपल्या गुरुला दिलेली एक सात्विक आणि अनोखी गुरुदक्षिणा ठरली. आजच्या या मंगल सोहळ्यात घोरपडी गावातील दलित मित्र गणपतराव कृष्णराव ओलेकर आश्रमशाळा, शिवाजीराव शेंडगे बापू विद्यालय, जिल्हा परिषद मराठी शाळा आणि अंगणवाडी या 4 प्रमुख ज्ञान मंदिरांमध्ये चैतन्याचे उधाण आले होते. हजारो विद्यार्थ्यांच्या पाठीवर जेव्हा नवीन स्कूल बॅग विसावली तेव्हा त्या बॅगमध्ये केवळ वह्या पुस्तके नव्हती तर उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने दडली होती. हातातील खाऊच्या पुड्यांसोबतच या चिमुकल्यांना बाबासाहेब माने यांच्या रूपाने मायेची ऊब आणि आधाराचा हात मिळाला. ग्रामीण भागातील मुलांच्या डोळ्यातील ती निरागस चमक या उपक्रमाच्या यशाची पावती देत होती. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माजी आमदार सुमनताई पाटील यांनी आपल्या भाषणात माने परिवाराच्या संस्कारांचे विशेष कौतुक केलं. त्या म्हणाल्या की महानगरात जाऊन स्वतःचे साम्राज्य उभे करणे अनेकांना जमते, पण प्रगतीच्या शिखरावर असताना आपल्या गावच्या मातीचा सुगंध जपणे आणि तिथल्या मुलांच्या शिक्षणासाठी धावून येणे हे केवळ उच्च संस्कारांमुळेच शक्य आहे. बाबासाहेब माने यांनी मांडलेला हा दातृत्वाचा आदर्श समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी आहे. या सोहळ्याप्रसंगी नूतन जिल्हा परिषद सदस्य संजय बनसोडे, प्राध्यापक शशिकांत पोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ताजुद्दीन तांबोळी, लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे, दादासाहेब नरळे आणि सचिव सोमनाथ टोने यांनीही आपली मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचं स्वागत केलं. या हृदयस्पर्शी प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी माजी सरपंच भगवान सरगर, रामचंद्र बजबळकर, चेअरमन किसनराव टोने, डॉक्टर सचिव सागर गोरड सर, किरण थोरात सर, घाडगे सर, हाक्के सर, साठे सर, धोंडीराम माने, माजी चेअरमन अशोक मलमे यांच्यासह माने परिवार, शिक्षक, पालक आणि संपूर्ण घोरपडी गाव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खऱ्या अर्थाने हा सोहळा म्हणजे संस्कार, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा त्रिवेणी संगम होता. बाबूजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा दातृत्वाचा ओघ म्हणजे समाजातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आजचा हा दिवस घोरपडीच्या इतिहासात माणुसकीचा उत्सव म्हणून नोंदवला जाईल, ज्याचा सुगंध येथील विद्यार्थ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या काळजात कायम दरवळत राहील. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.